नाशिकला कार्यक्रम केला 8 तारखेला। त्या दिवशी पण आम्ही 537 लोकांना हिंदू धर्मामध्ये घेतलं। आतापर्यंत 1,53,10 लोकांना आम्ही हिंदू धर्मामध्ये घेतलेलं आहे। आणि ख्रिश्चन लोक काय करतात की आमच्या अज्ञानाचा, हिंदू धर्मीय लोकांच्या अज्ञानाचा आणि परिस्थितीचा फायदा घेतात आणि धर्मांतर करतायत। आणि हे धर्मांतर करत असताना ते काय करतात, आदिवासी लोकांना उचलतात, त्यांची नावं बदलत नाहीत, त्यांचा धर्म बदलत नाही, आदिवासीची फॅसिलिटी घ्यायची आणि त्यांची फक्त उपासना पद्धती बदलायची। म्हणजे कुणीही ब्लेम केला, आम्ही बदललेलंच नाही, तो आदिवासीच आहे, त्याचं नाव तेच आहे, हे जे त्यांचा छुपा अजेंडा चाललेला आहे तो हाणून पाडला पाहिजे। त्यासाठी आम्ही वेगळ्या स्तरावर काम करतो। म्हणजे नुसतं घर वापसी करतोय अशातलं ना। आता आमच्या मुंबई पीठ जे आहे ते मुंबई पीठावर या आदिवासी मुलांना मी घेतोय, मोटर ट्रेनिंग स्कूल निर्माण केलेलं आहे आणि त्यांना ड्रायव्हर बनवतोय। आज ड्रायव्हर लोकांची व्हेकन्सी आहे, त्यामुळे त्या मुलांना पटापट नोकऱ्या मिळत आहेत। असे अनेक उपक्रम हे आदिवासी आणि धर्मांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी राबवले आहेत।